श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्र मंडळामध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी पुण्याहून नवीन अनुभव घेऊन आलो आहे. तर आज आपल्यासोबत निकिता पंडित व ललिता पवार या दोन स्वामी भक्त, या दोन्ही माऊली आज आपल्याकडे त्यांचा स्वामींबद्दल आलेला अनुभव ते शेअर करणार आहे. श्री स्वामी समर्थ ताई, तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्हाला नक्कीच आवडेल तुमचा महाराजांबद्दल आलेला अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करा. मी 1 वर्ष झाले ह्या मठामध्ये येते. अच्छा. आणि काका मला म्हटले तू सगळं जेवढं दर गुरुवारी आरतीला येत जा, तुझं काय हे असेल ते नारळ वगैरे ठेवून हे कर. ते मी केलं. माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे माझे मम्मी पप्पा माझ्या बरोबर 11 वर्ष बोलत नव्हते. अच्छा. आता 2 महिने झाले कृष्ण जन्माष्टमी दिवशी त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं. महाराजांची कृपा झाली. त्यात पण मी गुरुचरित्राचा 14वा अध्याय नुकताच वाचायला घेतला होता आणि 14व्या दिवशीच पप्पांचा मला फोन आला. अच्छा. की तू घरी ये म्हणून. बरोबर. एवढंच. पण म्हणजे जेव्हा तुम्हाला हे जेव्हा घडत होतं, जेव्हा तुमचं मॅरेज झालं किंवा काही गोष्टी घडत असतील तुमच्या आयुष्यामध्ये, आई वडिलांनी नकारलं म्हणजे हे सर्वात मोठं दुःखाची गोष्ट आहे. त्या टायमाला तुम्हाला म्हणजे तुम्ही काय म्हणजे कुठे प्रयत्न केला की बाबा हे माझे आई वडील परत येतील? अच्छा. स्वामींच्या मठामध्ये. म्हणजे मग ती जी वेळ होता, ती स्थिती तुमची काय होती आणि ती वेळ तुमची कशी गेली ते तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? माझे मधले पिरियड जे होते फार अवघड होते. घरातली सिच्युएशन माझ्या बरोबर नव्हती. बरोबर. तर त्या मठाचं किंवा महाराजांचं तुम्हाला अस्तित्व केव्हा जाणवलं आणि म्हणजे कसं तुम्ही त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाले की बाबा हेच करू शकतात ते काम, यांच्याशिवाय कोण करणार नाही? 2022 मध्ये घरात खूप वादच झाला होता. मी आणि माझी मुलगी असंच घर सोडून बाहेर पडलो होतो. अच्छा. तर आम्ही दोघी असंच रस्त्यावर होतो, रडत होते. एक रिक्षावाले काका आले. त्यांनी मला डायरेक्ट स्वामींच्या मठामध्ये नेलं होतं. ओके. आणि ते मला म्हटले रोडवर रडू नको, तुला काय रडायचं ते मठामध्ये रड. बापरे. मग तिथून तो माझा स्वामी सेवेचा तो प्रवास सुरू झाला, तो आजपर्यंत. मग तुम्ही जेव्हा तुम्ही मठात गेलात, जेव्हा हे सगळं गोष्टी तुम्ही आता तिथे गेल्यावरती मग काय झालं, कसं काय? मी खूप रडले तिथे मठामध्ये. मग त्या काकांनी मला शांत केलं. मला म्हटले काय नाही, तू रोज सारा अमृत वगैरे वाच. तर मी म्हटलं माझ्याकडून तर नाही होणार, माझं जॉब घरातली कामं नाही. मला म्हटले तू प्रयत्न तर कर. म्हटलं नाही, माझ्याकडून शक्यच नाहीये ह्या गोष्टी. पण त्या स्वामींनी करून घेतल्या माझ्याकडून. अच्छा. माझे पहिले 8 दिवस सारसबागेत सकाळी मी 7 वाजता जायचे सारा अमृत वाचायला. त्याच्यानंतर घरात करायचे. नंतर मला असं जाणवलं की गुरुचरित्र पण कर. मग मी गुरुचरित्र पण 1 वाजता पहाटे उठून करायचे. रात्री 1 वाजता करायचे गुरुचरित्र. मग ते अनुभव येत गेले. घरातलं वातावरण म्हणा की जेव्हा काय माझे प्रॉब्लेम्स होते ते एक सुटत गेले. बरोबर आहे. आणि म्हणजे ते करताना तुम्हाला काय वाटत होतं की नाही कुठेतरी व्यवस्थित होणार आहे आणि होईल या आशेवरच आहे मी. अजून पण काही ते प्रॉब्लेम आहेत. स्वामी प्रॉब्लेम मध्ये टाकतात आणि सोडवतात तेच सोडवतात. म्हणजे पण ते प्रॉब्लेम मध्ये आहे हे मान्य आहे आपल्याला. आणि म्हणजे पण ह्याच्यातून आपल्याला महाराजच काढणार हा विश्वास असतो. भक्तीत असलेला विश्वास देखील दांडगा आहे. आणि ते प्रॉब्लेम मध्ये टाकतात ते एक माणसं ओळखायची कशी. बरोबर. चुकीच्या लोकांवर तू विश्वास ठेवती, ह्यासाठी ते प्रॉब्लेम मध्ये मला नक्कीच. ही गोष्ट मात्र खरीच आहे की आपल्या आयुष्यात जे संकट आहे प्रत्येकावर विश्वास ठेवत जाते आणि नंतर मग कळतं प्रॉब्लेम नाही, ही व्यक्ती चुकीची. तो तुमचा नेचर आहे आणि महाराज तुमच्यासाठी आहेत याच गोष्टी. कारण की तुम्ही मनापासून त्यांची भक्ती करतात, तर ते तुम्हाला नक्कीच ते बाळासारखं तारतात सगळ्या गोष्टीतून. आणि अजून काही कुठला अनुभव तुमचा होता? माझा आता शंकर महाराज प्रकट दिन होता, त्या दिवशी पण मी घरी पूजा वगैरे केली. महाराजांना चहा ठेवला होता, खिचडी केली होती त्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी मग मी असं जस्ट पूजा सगळी आवरताना जस्ट मी बोलले माझ्या घरात मांजरी. अच्छा. मी इथून सकाळी दर्शन घेऊन घरी गेले आणि मांजरला बेडरूम मध्ये झोपून आलते, दरवाजा लावून आलते मी, हे मला चांगलं माहितीये.
आणि मी ती पूजा वगैरे आवरत असताना मी म्हंटल एवढं सगळं केलंय, चहा केलाय, भात केला, काय ह्याचा उपयोग, असं मनातल्या मनात बोलले मी ही बरोबर गोष्ट आहे. आवरताना. आणि माझी मांजर बाहेर आली, तिने माझ्या पाठीमध्ये पंजा मारला आणि तो चहा सगळा पिऊन टाकला. बापरे. ओके. तुम्ही बोललात मनात आणि ते हा, लगेच झालं. तिच्या ह्याच्यातून तिच्या ह्याच्यातून तो चहा सगळा पिऊन टाकला त्याने. वा. नाही खरं नक्कीच म्हणजे महाराजांचं अस्तित्व आपल्या भक्तीतून जाणवत असतं, या जाणवत अनुभवावरून असतं. जाणवत असतं. असं आहे, माझं 3-4 महिन्यापूर्वी असं चालू होतं की गिरनारला जायचं. हा. म्हणून मी विचारलं होतं प्रत्येकाला किती खर्च येतो, ते माझं बजेट मध्ये नव्हतंच. तर पण मी म्हणत होते की नाही, बघू, काहीतरी प्रयत्न करू हे ते. तर श्रावणी सोमवार होता, तेव्हा पण माझ्या असं डोक्यात होतं की महाराज दर्शनाला बोलवा वगैरे, बरोबर. पण त्यांची इच्छा काय मला माहित नव्हतं. माझी पूजा झाली आणि महाराजांनी मला दिव्यामध्ये दर्शन दिलेलं आहे. अच्छा. हा. मग तुम्ही अखंड म्हणजे दिवा जो हा, घरात देवापाशी जो दिवा लावतो ना, त्याच्यामध्ये महाराजांनी दर्शन दिलं. ही वेळ कधीची? श्रावणी सोमवार पहिला दिवस होता. म्हणजे संध्याकाळची? नाही, सकाळची वेळ होती, 10 वाजताची वेळ होती. अच्छा, 10 वाजताची. मग तुम्हाला कसे दिसले, म्हणजे कसं काय? मी माझी माळ जप झाली, हा. मी माळ ठेवायला गेले, हा. मला दिव्यातून असा आवाज आला थोडा तडतड. अच्छा. ओके. तर मी बघायला गेले तर तिथं मला ते दर्शन झालं. प्रॉपर अशी त्यांची- प्रॉपर दर्शन. मागं असं पर्वत आहे, दत्तगुरु उभे आहेत आणि त्यांचा एक श्वान खाली. वा. तू म्हणजे त्यांचं असं म्हणेल, तू गिरनारला नाही आलीस ना, तर इथं दर्शन इथे दर्शन घे, मी इथे आहे. हो. भाग्य लागतं महाराजांचं दर्शन होणं. कधी कधी तपश्चर्य पण तप करत असतात, पण महाराज दर्शन देत नाही. अनेक वर्ष तप चालू असतो, पण महाराज देत नाही, म्हणजे दर्शन देत नाही. तुम्हाला हे दर्शन घडलं म्हणजे तुमचं कुठेतरी पूर्वपुण्यही आणि भक्तीच आहे तुमची. आणि ललिताताई, तुमचा अनुभव देखील आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच सांगा ना आम्हाला, काय तुमचा अनुभव? मी म्हणजे गेले 4 महिने इथे कामाला येते. अच्छा. हो. तेव्हापासून म्हणजे इथं आलं की मन शांत, भारी वाटतं. हा. असं वाटतं की मी इथंच बसून राहावं स्वामी पुढं. अच्छा. हो. एक वेगळी ऊर्जा हो. जाणवते तुम्हाला? खूप म्हणजे मनाला एक शांत वाटतं. हा. काय सांगू, मला पुढचं काही कळत नाहीये, पण बरोबर. खूप भारी वाटतं. बरोबर आहे. मनात खूप हालचाली नसतात. बरोबर आहे. हा. मी इथे येऊन माझ्या मनातलं काय ते स्वामींना बोलते. महाराजांना सांगतात. असू द्या, असू द्या. ते आपल्या भक्ताची नेहमी काळजी घेत असतात. हो. तुम्ही जे सांगतात ना, ते कधीच वाया जाणार नाही. ते त्यांच्याकडे नोटेड असतं कायमस्वरूपी. ते सगळं बघत असतात, काय चालू आहे, काय इथं आलं नाही. की मला भारी वाटतं खूप. तुम्हाला जे चांगलं वाटतं ना, या गोष्टीची जाणीव म्हणजे काय माहितीये का, महाराज इथे आहेत, हो. या गोष्टीचं अस्तित्व आहे ते, की इथे येऊन तुम्हाला चांगलं वाटतं म्हणजे महाराज इथे बसलेले आहेत, हो. म्हणून तुम्हाला ते चांगलं वाटतं. जर स्वामी इथे बसले नसते तर तुमच्या मनाला काही वाटलं नसतं. खूप म्हणजे घरी गेले तरी त्यांचेच विचार असतात. बरोबर आहे. म्हणजे ते विचारात आणि झोपेमध्ये पण मला त्यांचा चेहरा दिसतो. बरोबर आहे. तुमच्या डोळ्यामधून आलेला जो भक्तीचा अश्रू आहे, तो देखील त्यांचीच कृपा आहे. नाही, असू दे. आणि अशीच भक्ती तुमची वाढावी ही स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, खूप छान अनुभव होता. तुम्हाला देखील अनुभव आला असेल तर नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करा व चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा जो संकल्प केला आहे, त्या सेवेबद्दल देखील तुम्हाला विचारायचं असेल तर माझ्या नंबरवरती कॉल करा. नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.